तुमचा पण कुकर असा पाणी तापून तापून खराब झाला आहे, काळा पडला आहे, तर तो स्वयंपाकघरातील ह्या 2 वस्तूंनी साफ करा. तर बघा 4 चमचे मोठं मीठ घ्यायचं आणि खाण्याचा सोडा 1 चमचा घ्यायचा आणि त्याच्यावर असा लिंबू पिळायचा. लिंबू पिळून झाल्यावर तो लिंबू कुकरमध्येच टाकायचा आणि 1 तांब्याभर पाणी ओतायचं. त्यानंतर कुकर हा मोठ्या गॅसवर ठेवायचा आणि खळखळून उकळी आणून द्यायची. आणि कुकरवर एक प्लेट झाकून ठेवायची म्हणजे पाणी लवकर उकळते. आणि ते पाणी असं ढवळून सर्व बाजूने लावून घ्यायचं म्हणजे सर्व बाजूचे सर्व डाग निघून जातात. आणि त्यानंतर बघा ते पाणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्या पाण्यानेच कुकर हा साफ करायचा. त्यासाठी आपल्या घरामध्ये लोखंडी चोथा असतो ना, त्याने अगोदर कुकर असा घासून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जे पाणी आपण उकळले होते त्यातील लिंबूच्या फोडीने सर्व बाजूने कुकरला असं घासून घ्यायचं. लिंबूच्या फोडीने कुकर घासल्यावर सर्व डाग निघून जातात. बघा कितीही काळवंडलेला कुकर असो, तो अगदी लख्खवाने निघतो. आणि त्या उकळलेल्या पाण्यानेच हा कुकर आपल्याला एकदा दोनदा साफ करून घ्यायचा आहे. म्हणजे राहिलेले उरले सुरले डाग पण त्या पाण्याने निघून जातात. त्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने कुकर धुवून घ्यायचा. तर बघा ही ट्रिक वापरून तुम्हीही तुमचा कुकर नव्यासारखा करा आणि जाता जाता चॅनलला तेवढे सबस्क्राईब करा.